नेक्स्ट क्लास पायसेस. हे क्लास ग्नॅथोस्टोमाटा, जबडे असणाऱ्या ॲनिमलचा ग्रुप. आणि त्याच्यामध्ये पुन्हा दोन ग्रुप येतात. अपोडा, ज्याच्यामध्ये लिम्स नसतात, फोर लिम्स आणि हाइंड लिम्स, पाय नसणारे, पुढचे पाय मागचे पाय नसणाऱ्यांचा ग्रुप अपोडा. आणि त्याच्यामध्ये सुपर क्लास येतो पायसेस. आणि या पायसेसचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे इचिओलॉजी. आणि टेट्रापॉड्स म्हणजे फोर लिम्स आणि हाइंड लिम्स असणारे टेट्रापॉड्स, त्यामध्ये ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एव्स आणि मॅमॅलिया. तर सुरुवातीला आपल्याला स्टडी करायचे आहेत पायसेस. पहिली महत्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे ॲक्वॅटिक. आता लंगफिश हा जो ॲनिमलचा ग्रुप आहे तो मड मध्ये राहतो, परंतु बाकीचे ॲक्वॅटिक आहेत. त्यापैकी काही मराईन वॉटरमध्ये असतील, काही फ्रेश वॉटरमध्ये असतील, काही ब्रॅकिश वॉटर म्हणजे नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी खाडीच्या रिजनमध्ये जिथं एकत्र येतं ते ब्रॅकिश वॉटर. अशा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फिश राहतात. यांच्यामध्ये यानंतरची कॅरेक्टर आहे. आता हायर ग्रुप आहेत, त्यामुळं हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, सिलोमेट आहेत, बॉडी ट्यूब विथिन ट्यूब प्लॅन आहे, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, बायलॅटरली सिमेट्रिक आहेत. ही कॅरेक्टर तर पुढं सर्वांना लागू पडतेच आहे. त्याच्यापेक्षा वेगळे कॅरेक्टर काय? बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिक आणि स्ट्रीमलाइन्ड बॉडी आहे. स्ट्रीमलाइन्ड बॉडी, निमुळत शरीर आहे. स्ट्रीमलाइन्ड बॉडी टू लिस्ट द रेजिस्टन्स ऑफ वॉटर. असं निमुळत शरीर आहे कारण वॉटरचा रेजिस्टन्स त्यांना कमी करता यावा म्हणून स्ट्रीमलाइन्ड बॉडी आहे. स्ट्रीमलाइन्ड body is covered by placoid or cycloid scales. याच्या बॉडीवरती असे प्लॅकॉइड किंवा सायक्लॉइड असे स्केल्स असतात. एक्झोस्केलेटन स्केलच्या फॉर्ममध्ये आहे. काहींमध्ये हे प्लॅकॉइड आहेत. समजा कार्टिलॅजिनस फिश आहेत, कॉन्ड्रिस्थाईस आहेत, त्यांच्यामध्ये हे प्लॅकॉइड साईड टाईपचे स्केल्स असतात. हे कार्टिलॅजिनस फिशमध्ये आहेत. आणि सायक्लॉइड टाईपचे जे स्केल आहेत ते बोनी फिशमध्ये असतात. बोनी फिशमध्ये असतात. त्याच्यानंतरची कॅरेक्टर आहे lateral line
सेन्स ऑर्गनची लॅटरल लाईन आहे. याच्या बॉडीमध्ये लॅटरल लाईन असते सेन्स ऑर्गनची. आपण म्हणजे वॉटरचं प्रेशर किती आहे, सराउंडिंग मीडियममध्ये काही करंट वगैरे आहे का, अशा गोष्टी डिटेक्ट करण्यासाठी त्याच्याकडं लॅटरल लाईन सेन्स ऑर्गन सिस्टीम आहे. रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी गिल्स असतात. आता जर क्वाड्रिस्थाईस असतील तर त्याच्यामध्ये 5 to 7 गिल्स आहेत. 5 to 7 पेअर्स ऑफ गिल्स आहेत. आणि याच्यामध्ये ऑपरकुलम नसतं. परंतु जर बोनी फिश विचारात घेतले तर 4 पेअर्स त्याच्यामध्ये आहेत आणि वरती ऑपरकुलम नाही आहे, पण ऑपरकुलम त्यामध्ये असतं. गिल्स रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी याच्यामध्ये असतात. आता जर कार्टिलॅजिनस फिश असतील तर त्यांचं माउथ हे वेंट्रल आहे. वेंट्रल माउथ. कार्टिलॅजिनस फिश मध्ये. आणि जर बोनी फिश असतील तर त्यांचं माउथ हे टर्मिनल आहे. असा फरक त्यामध्ये असतो. त्यानंतर इथं वरच्या बाजूला पेक्टोरल फिन आहे, हे पेल्विक फिन आहे. आणि इथं गायडन्ससाठी टेल फिन असतं. गायडन्ससाठी, डायरेक्शन देण्यासाठी स्टेरिंग म्हणून टेल फिन आहे. आता टेल फिनचा विचार केला तर कार्टिलॅजिनस फिश मध्ये हेटेरोसिरल आहे आणि होमोसिरल आहे बोनी फिश मध्ये. म्हणजे काय, समजा हा बोनी फिश आहे, तर या बोनी फिश मध्ये हे जे टेल फिन आहे हे दोन्हीकडे बरोबर समान आहे. त्याला होमोसिरल म्हणायचं. आणि कार्टिलॅजिनस फिश जो आहे त्याच्यामध्ये माउथ कसा आहे, वेंट्रल आहे. आणि याचं जे फिन आहे हे समान नाही आहे. समान नसतं ते. हेट्रोसिरल टेल असं आहे, ते समान नाही आहे. ही कंडिशन इथं पाहायला मिळते. आता इथं त्याचे डोळा असणार आहे, त्याच्यानंतर इथं गिल्स आहेत. जर कार्टिलॅजिनस फिश असेल तर या गिल्सवरती ऑपरकुलम नसतं, पण बोनी फिश असतील तर त्याच्यावरती ऑपरकुलम असणार आहे. ऑपरकुलम त्याच्यावरती असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जॉज वेल डेव्हलप्ड आहेत, जबडे आहेत. त्याच्यामध्ये टीथ्स पण आहेत. आतल्या बाजूला वळलेले याच्यामध्ये टीथ्स आहेत. आतल्या बाजूला वळलेले टीथ्स आहेत. त्याच्यानंतर एक्सटर्नल
नॉस्ट्रिल्स यामध्ये आहेत. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स यामध्ये आहेत. हे पायोकिलोथर्मिक किंवा एक्टोथर्म्स कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. Their body temperature changes with respect to change in temperature of environment. ॲटमॉस्फिअरमध्ये जसा टेम्परेचरमध्ये बदल होतो याच्या बॉडीमध्येच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा बदल होतो. त्याला आपण म्हणतो पायोकिलोथर्म्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती कंप्लीट आहे. आणि कशामध्ये ओपन होणार? इट ओपन्स इनटू क्लोका. क्लोका हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचं कॉमन ओपनिंग असतं. कॉमन ओपनिंग आहे. आता या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जर कार्टिलॅजिनस फिश असतील तर त्यांच्यामध्ये इंटेस्टाईन जे आहे त्याच्यामध्ये स्क्रोल वॉल असते टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन. पण बोनी फिश मध्ये स्क्रोल वॉल नाही. त्याचबरोबर काहींमध्ये एअर ब्लॅडर हे बोनी फिश मध्ये आहे. बायोन्सीसाठी बोनी फिश मध्ये एअर ब्लॅडर असतं. पण कार्टिलॅजिनस फिश मध्ये हे नाही आहे. एअर ब्लॅडर नसतं. बायोन्सीसाठी एअर ब्लॅडर नाही. त्यामुळं बोनी फिश हे पाण्यामध्ये असे तरंगत राहू शकतात, परंतु त्यांना हालचाल जास्त करायची गरज नाही पडत. परंतु जे कार्टिलॅजिनस फिश आहेत ते सतत त्यांना मोमेंट करावी लागते. कारण जर मोमेंट केली नाही तर ते सिंक होणार, बॉटमला तळाला जाऊन बसणार. अर्थात कार्टिलॅजिनस फिशमध्ये जे लिव्हर आहे त्या लिव्हरमध्ये ऑइल स्टोअर केलेलं असतं आणि त्याचा उपयोग तरंगण्यासाठी बायोन्सीसाठी करता येतो. कॉड लिव्हर ऑइल मेडिसिनल इम्पॉर्टंट आहे की नाही? ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या हार्टसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं फॅटी ॲसिड आहे. त्यानंतर पुढची कॅरेक्टर आहे 10 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. क्रॅनियल नर्वच्या 10 पेअर्स त्यामध्ये आहेत. त्यानंतर हार्ट कन्सिस्ट ऑफ 2 चेंबर्स. 2 चेंबर्स आहेत. एक ऑरिकल एक व्हेंट्रिकल. त्यामुळं डिऑक्सिजिनेटेड ब्लड हार्ट पंप करतं आणि ते कुणाकडं पंप करतं? टुवर्ड्स गिल्स फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशनसाठी. त्याचबरोबर याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची, आता हायर ग्रुप सगळे सेक्शुअल रिप्रोडक्शनच फॉलो करणार आहेत. सेक्सेस सेपरेट. सेक्सेस कसे आहेत? सेपरेट आहे. परंतु कार्टिलॅजिनस फिश जे आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे
आणि बोनी फिश मध्ये एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल आहे. वन मोर फीचर, इथं डेव्हलपमेंट, आता इथं मोस्टली ओव्ही पॅरस आहेत, बट फ्यू आर विवी पॅरस, काही विवी पॅरस सुद्धा आहेत. आणि यांची डेव्हलपमेंट जी आहे डायरेक्ट आहे. यांची डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट असते. अशा अनेक महत्त्वाच्या कॅरेक्टर्स आहेत या पायसेस फिशच्या, ट्रू फिश आहेत हे. आता या कॅरेक्टर स्टडी केल्यानंतर याचं क्लासिफिकेशन आणि त्यांच्या काही सॅलियंट फीचर्स आहेत का याचा स्टडी आपण करू. आता याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात पायसेसचे. 2 ग्रुप्स आहेत. एक आहे क्वाड्रिस्थाइस आणि ओस्टिओस्थाइस. याचाच अर्थ असा कार्टिलॅजिनस फिश. एंडोस्केलेटन जे आहे ते काही फिशमध्ये कार्टिलेजनं बनलेलं आहे, काही फिशमध्ये बोननी बनलेलं आहे. तर कार्टिलॅजिनस फिश आणि बोनी फिश असे 2 ग्रुप इथं केलेले आहेत. कार्टिलॅजिनस फिश मराईन वॉटरमध्ये राहणारे आहेत. बोनी फिश जे आहेत ते मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये राहणारे आहेत. यांचं एंडोस्केलेटन कार्टिलेजनं बनलेलं आहे. यांचं एंडोस्केलेटन बोननी बनलेलं आहे. यांचं माउथ वेंट्रल आहे. आपण इथं फिगर दाखवू. माउथ वेंट्रल आहे. इकडं टर्मिनल आहे. टर्मिनल माउथ. वेंट्रल माउथ ही कॅरेक्टर आहे याच्यामध्ये. यामध्ये नोटोकॉर्ड, पर्सिस्ट, थ्रॉट लाईफ आणि तिकडं बोनमध्ये कन्वर्ट, व्हर्टिब्रल कॉलम बनतो ना याच्यामध्ये. तिकडं तो पर्सिस्टंट नाही, तो तिकडं तो बोनमध्ये कन्वर्ट होत असतो, व्हर्टिब्रल कॉलममध्ये कन्सिस्ट होतो. त्यानंतर स्किन जी आहे यावरती प्लॅकॉइड टाईपचे स्केल्स असतात. याच्यावरती प्लॅकॉइड टाईपचे स्केल्स असतात. आणि इकडं सायक्लॉइड किंवा टेनॉइड टाईपचे स्केल्स असतात.
यांच्यामध्ये. जे टीथ्स याच्यामध्ये आहेत बॅकवर्डली डिरेक्टेड, याच्यामध्ये जे टीथ्स आहेत ते बॅकवर्डली डिरेक्टेड असतात. यांच्यामध्ये एअर ब्लॅडर अब्सेंट आहे आणि त्यामुळं त्यांना सतत पोहत राहावं लागतं. नाही पोहले तर ते तळाला जाऊन बसतात. प्रॉब्लेम ऑफ सिंकिंग. तसं इकडं एअर ब्लॅडर आहे. हे बायोन्सी, म्हणजे तरंगण्यासाठी बायोन्सीचा उपयोग केला जातो. एअर ब्लॅडर इकडं आहेत, इकडं नाहीत, तिकडं एअर ब्लॅडर असतात. एलिमेंटरी कॅनॉल दोन्हीकडं आपल्याला माहिती आहे. एलिमेंटरी कॅनॉल ओपन्स इनटू क्लोका. क्लोका हे डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी या दोन्ही सिस्टीमचं कॉमन ओपनिंग आहे. दोन्हीकडं तीच तिथे असणार आहे. इंटेस्टाइन with scroll wall. कशासाठी? increase area of absorption. आणि बोनी फिश मध्ये हा पार्ट नसतो. आता हार्ट दोन्हीकडं टू चेंबर्ड आहे. डीऑक्सिजनेटेड ब्लड, व्हेनस ब्लड पंप करणं दोन्हीकडं केलं जातं. आता यांच्यामध्ये लिव्हरमध्ये ऑइल स्टोअर केलं जातं आणि त्याचा उपयोग बायोन्सी तरंगण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे. इकडं मात्र एक्सटर्नल आहे. आता इथं हे पेक्टोरल फिन आहे, हे पेल्विक फिन आहे आणि ही हेटेरोसिरल टेल आहे. इकडं पेक्टोरल फिन आहे, पेल्विक फिन आहे आणि होमोसिरल समान आहे दोन्हीकडं. होमोसिरल टेल आहे. याच्यामध्ये ऑपरकुलम आहे. 4 पेयर्स आहेत गिलच्या. गिल्स 4 पेयर्स कवर्ड बाय ऑपरकुलम. इकडं तसं ऑपरकुलम नाही. नो ऑपरकुलम. आता इकडं फर्टिलायझेशन इंटरनल म्हणतो. ते अंडी घालतात पण अंडी बाहेर सोडत नाहीत. त्या अंड्यापासून यंगवन छोटेसे तयार तिथं आतच होतात फिमेलच्या बॉडीमध्ये आणि नंतर ते रिलीज केले जातात. म्हणून त्याला आपण काही ग्रुप याच्यामध्ये आहेत विवी पॅरस नेचरचे असणार आणि इकडे सगळे ओव्ही पॅरस नेचरचे आहेत. विवी पॅरस आणि ओव्ही पॅरस नेचरचे आहेत. डेव्हलपमेंट यांच्यामध्ये डायरेक्टच असणार. लार्वल स्टेज याच्यामध्ये नाही आहे. आता यांच्यामध्ये जो मेल आहे, या मेलमध्ये इथं क्लास्पर हा कॉप्युलेटरी ऑर्गन असतो. तर हे झाले कार्टिलॅजिनस फिश. आपण पॉपलेट
पॉपलेटचं जर पॉपलेट जर ओपन केला तर एकच डिस्क आपण कार्टिलेजची काढणार, त्याच्यामध्ये काटे 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 असे नसतात. पण आपल्याकडचे जर फिश पाहिले म्हणजे सार्डाईन, बॉम्बे डॉक, पॉम्फ्रेट, हे सगळे या ग्रुपचे मेंबर्स आहेत, या ग्रुपचे मेंबर्स आहेत. आता याच्यापैकी काही जण इलेक्ट्रिक ऑर्गन असतो, काहीमध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन असतो, त्याचं नाव टॉर्पेडो. हा इलेक्ट्रिक करंट तयार करतो, हा मासा इलेक्ट्रिक करंट तयार करतो. त्याचबरोबर काही पॉयझन रिलीज करतात, काहींकडे पॉयझन स्टिंग आहे. ट्रायगॉन हा फिश त्यामध्ये येतो. तर पॉपलेट असेल, सार्डाईन असेल, बॉम्बे डॉक असेल, असे अनेक प्रकारचे मासे जे समुद्रात सापडतात, ते समुद्रातले सापडणारे हे आहेत कॉन्ड्रिच थाईस. हे युरिया बाहेर टाकतात, युरिओटेलिक आहेत हे, आणि हे मात्र अमोनिया बाहेर टाकतात, अमोनोटेलिक आहेत. इकडं गोड्या पाण्यातले मासे मात्र त्याच्यामध्ये खाताना पाहता काटे काढावे लागतात, कारण त्याचं एंडोस्केलेटन बोननी बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये अनेक एक्झाम्पल घेता येतील. रोहू, कटला, मृगल, चिलाबी, काय काय आपल्याकडं मासे जे आहेत ते सगळे गोड्या पाण्यातले मासे आहेत, बोनी फिश आहेत. अशा प्रकारे हा झाला अतिशय महत्त्वाचा अपोडा, ज्याच्यामध्ये लिम्स नाहीत, 4 लिम्स, हाइंड लिम्स नसतात, असा अपोडा. त्यातला महत्त्वाचा ग्रुप म्हणजे पायसेस. थँक यू व्हेरी मच.